मुंबई महापालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत युती। पवारांच्या राष्ट्रवादीची 52 जागांची मागणी असताना 10 ते 12 जागाच देण्याची ठाकरे बंधूंची तयारी। सूत्रांची माहिती, कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। इतकी वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई तोडू देणार नाही, 25 वर्षापासून ठाकरेंचं हेच वाक्य। मुंबईसाठी रस्त्यावर उतरू हीच शिंदेंची भूमिका। उदय सामंतांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईत वंचित आणि काँग्रेसची आघाडी, वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष युतीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तर वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांकडूनही विश्वास व्यक्त। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब। 207 जागांचा तिढा सुटला, तर उर्वरित 20 जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांशी अंतिम चर्चा होणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावानं पत्र व्हायरल। गिरगावमधील भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा पत्रात उल्लेख। भाजपची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर नसताना लोढांच्या पत्रानं चर्चा। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही। रवींद्र धंगेकर यांची नाराजी उघड। पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढण्याचा निर्णय। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यानं प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। रवींद्र धंगेकरांवर अन्याय होणार नाही, कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। गौतम अदानी माझे मोठे भाऊ, मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्कानं गौतम भाईला सांगते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उपरोधिक टोला। तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात, अजित पवारांचा पलटवार। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचा आरोप। कुणाचीही वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा। राज ठाकरे मार्गदर्शन करणार। रंगशारदा इथे मनसेचा मेळावा होणार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार होतं। सूत्रांची माहिती। जळगाव महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत मोठा पेच। गिरीश महाजनांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं गुलाबराव पाटील तडकाफडकी बाहेर पडले। शिवसेनेला हव्या असलेल्या 26 जागा देण्यास भाजप तयार नाही। सूत्रांची माहिती। कृष्णराज महाडिकांची कोल्हापूर पालिका निवडणुकीतून माघार। काल दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यानं धनंजय महाडिक यांचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत वॉर्ड क्रमांक 174 मधून निवडणूक लढवणार। तर भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट। साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपच्या पाटणकर गटाला मोठा धक्का। सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह 400 कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत। पाटणकरांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आणि देसाईंच्या विकास कामांवर विश्वास ठेवून निर्णय। जाधवांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर। शिंदेंनी माझा राजीनामा स्वीकारला नव्हता, मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसीत प्रदूषणाचा कहर। हिरवा पाऊस, गुलाबी रस्त्यांनंतर आता चेंबरमधनं चॉकलेटी धूर। सागाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। धुरामुळे आजूबाजूच्या भिंतीही चॉकलेटी रंगाच्या। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,44,200 रुपये। तर चांदीच्या दरात 1,000ची वाढ होऊन प्रति किलोसाठी 2,61,620 रुपये मोजावे लागणार।